तो प्यारे बच्चों, बढ़ते हैं हमारी मैथमेटिक्स की तरफ. एक्सरसाइज 2.1 क्वेश्चन नंबर 13. एक डझन सम्स आपण घेतले, ज्यामध्ये फ्यू सम्स वेअर ऑन द बेसिस ऑफ डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. बाकी पहिले होते इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल वाले. दिस क्वेश्चन्स हॅव स्पेशली बीन आस्क्ड इन जेई एक्झाम. ठीक आहे. कशामुळं फिजिक्स टाईप फील आहे. अशा कुठल्याही क्वेश्चनला घाबरायचं नाही, अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडायचं नाही. स्टोरी सम एकदा स्टोरी प्रॉब्लेम वाचला नाही का, वर्ड प्रॉब्लेम वाचला, काय करायचं याला अनालाइज करायचं की एक माणूस आहे, ठीक आहे, ऑफ हाईट 2 मीटर, 2 मीटर हाईट असलेला माणूस आहे. वॉक्स ॲट युनिफॉर्म स्पीड ऑफ 6 किलोमीटर पर आवर अवे फ्रॉम द लॅम्प पोस्ट 6 मीटर्स हाय. मिनिंग काढून घे की एक लॅम्प पोस्ट आहे, लॅम्प पोस्ट 6 मीटर हाय. किती आहे? 6 मीटर्स हाय. त्याच्यापासून तो दूर चालला. ऑब्विस आहे राव, हा एक हॉरिझॉन्टल रस्ता आहे. ऍग्री. जी लॅम्प पोस्ट आहे ती 6 मीटर हाय. ही जी लॅम्प पोस्ट आहे, एक लॅम्प इथे, लॅम्प पोस्ट हा इथे लॅम्प आहे. किती आहे बेटा हा? 6 मीटर्स हाय. 6 मीटर्स हाय. ऍग्री. बर. तर माणूस आहे 2 मीटर, आपलं सॉरी काय, ए मॅन ऑफ द हाईट 2 मीटर वॉक्स ऍट धिस स्पीड अवे. तो दूर चाललाय, कुठेतरी इथं असेल, म्हणजे इकडे जाईल ना तिकडे जाईल ना, दूर चाललाय फक्त तो माणूस. तो हॉरिझॉन्टल रस्त्याने चालतो ना माणूस असं. मग तो इकडे नाही तिकडे कुठेतरी एका ठिकाणी जाईल. आपण असं म्हणू की तो असा इकडे चालला, आणि हा तो माणूस आहे, नन्नासा मुन्नासा प्यारासा. ठीक आहे. हे 2 हात 2 पाय, हा जो माणूस आहे, दिस इज द मॅन, राईट. दिस इज द मॅन बेटा. आणि हा 2 मीटर आहे. मॅन 2 मीटर. ही इज मुव्हिंग अवे. ऍग्री. अच्छा, हा दूर चालला बेटा, अवे फ्रॉम द पोस्ट. परंतु तो चाललाय 6 किलोमीटर पर आवर. कसा चाललाय? 6 किलोमीटर पर आवर ने चाललाय. 6 किलोमीटर प्रति घंटे से वो दूर भाग रहा है. बर. आता काय म्हणतात मला ते, दे आर सेइंग फाइंड रेट ॲट विच लेंथ ऑफ द शॅडो इज इन्क्रीजिंग. त्याची जी शॅडो आहे, आता इथनं जी डायग्राम आहे, प्रकाश जर का पडला तर हा प्रकाश पडल्यावर याची सावली इथं खाली पडणार. ऑब्वियस आहे, सावली तर खालीच पडते. येस ऑर नो? सो धिस वे. ऍग्री. सो त्याची जी सावली आहे ती अशी ही इथे पडणार. मोठी वाटते की नाही सावली? तो जर का लॅम्प पोस्टच्या खाली उभा आहे, वरती नाही का सूर्य दुपारी 12 वाजता असं, तुमची सावली काय पडते? डायरेक्ट 0 असते नाही का, आणि संध्याकाळी मोठी वाटते. सो दिस वे. फील आलं सगळ्यांना? सो बेटा काय करूया आपण, हे 2 डिस्टन्सेस झाले. मग नावं देऊ आपण याला एकदा. याला ओ म्हणूया. चला या पॉइंटला ए म्हणू, इथे एम म्हणू, एन, याला काय म्हणूया, चल डी नाव देऊ. ठीक आहे, नाव दिले आपण. ओ एम डिस्टन्स आहे, वाय म्हणू याला, याला एक्स म्हणू, काही अडचण नाही. डायग्रामॅटिक फील आला सगळ्यांना? एक लॅम्प पोस्ट आहे, छोटूसा माणूस आहे, पोस्ट पासून दूर चालला. ऍग्री. आता काय म्हणतात, रेट ॲट विच लेंथ ऑफ द शॅडो इन्क्रीजिंग. लेंथ ऑफ द शॅडो इज एक्स. लेंथ ऑफ द शॅडो इज एक्स. ओके बेटा. सो आता प्लीज कॉन्सन्ट्रेट हिअर. इथे जे दिलंय ह्या सगळ्या गोष्टी लिहू आपण. ओ ए इज द लॅम्प पोस्ट. ओ ए काय बेटा? लॅम्प पोस्ट 6 मीटर. यम एन माणूस आहे. यम एन इज द हाईट ऑफ द मॅन, की जी 2 मीटर आहे. बरं, अजून काय? हे वाय आणि एक्स आपण जे व्हेरिएबल्स घेतले बर का, ती जी ओ एम लेंथ आहे ती वाय आहे, आणि हा वाय काय बेटा? डिस्टन्स बिटवीन लॅम्प पोस्ट आणि माणूस. ऍग्री. बर, पुढे एम डी एक्स. काय हा एक्स? शॅडो. डिस्टन्स बिटवीन माणूस आणि हा पॉइंट काय? शॅडो.
इज द लेंथ ऑफ द शॅडो. कम ऑन. बघ आता एकदम सिस्टमॅटिकली फील आला. काय काय चाललंय त्या गोष्टी सगळ्या कळाल्या. येस सर. हम है तो क्या गम है सर. वी हॅव अंडरस्टूड एव्हरीथिंग. बेटा येस और नो. येस और नो. हॅव यू अंडरस्टूड एव्हरीथिंग. चलो आता लक्ष दे बेटा. सो इथे ही जी शॅडो आहे, रेट ॲट विच लेंथ ऑफ द शॅडो इज इन्क्रीजिंग. ऑब्विस ना, शॅडो वाढतीये तर तिचा रेट काढायचा आहे, म्हणजेच dx बाय dt काढायचा आहे आपल्याला. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा. ओके. रेट ऑफ चेंज ऑफ शॅडो विथ रिस्पेक्ट टाइम dx बाय dt काढायचा आहे. तर इथे घाबरण्याचं काही एक कारण नाहीये. यू आर ऑब्झर्विंग दॅट दिस अँगल इज 90, दिस अँगल इज 90. एका अँगल मधनं दोन ट्रायंगल ओरिजिनेट झाले. आय रिपीट माय स्टेटमेंट. 8वा क्लास 10th. एका अँगल मधून दोन ट्रायंगल ओरिजिनेट झाले तर दे बोथ आर सिमिलर ट्रायंगल्स. दे बोथ आर सिमिलर ट्रायंगल्स. सो ट्रायंगल मोठा OAD is similar to MND. Agree? Both the triangles are similar. जर का दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर आता मी त्यांच्या दोघांच्या साईडचा रेशो घेऊ शकतो. कसा? तर बेटा छोटा ट्रायंगल आणि मोठा ट्रायंगल मी असं म्हणू का, x भागिले x प्लस वाय. अरे असं ना बेटा, x अपॉन x प्लस वाय. नाही का आलं? चल एक स्टेप वाढवतो. बेटा मी असलो का MD. ठीक आहे, छोट्या ट्रायंगलची साईड MD कोणाला करस्पॉन्डिंग आहे? OD ला. इज इक्वल टू MN अपॉन OA. ऍग्री ना बेटा. MD भागिले OD विल बी MN अपॉन OA. बेटा MD काय रे? X. OD काय बेटा? Y अधिक X आहे ना. येस और नो. MN काय बेटा? हाईट 2 मीटर माणसाची. OA किती आहे? 6. गेटिंग? म्हणजेच मी याला असं लिहू बे बे बेत्रिक 6. सोबतच्या y प्लस एक्स पलीकडे जाईल तर मी याला असं लिहू y प्लस एक्स इज इक्वल टू 3x. ऍग्री? मग बेटा y इज इक्वल टू हा x पलीकडे गेला तर 3x मधून x गेला. कॅन आय से 2x. ऍग्री? अरे येस और नो. सो बेटा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करा. सर वाय टी वाय नॉट एक्स. काही काही डोक्यात प्रश्न पडला असेल. गुरुजी वाय टी वाय नॉट एक्स. अरे बेटा रेट ॲट विच लेंथ ऑफ द शॅडो इज इन्क्रीजिंग. ऑब्वियस ना, विथ रिस्पेक्ट टू टाइम वेळेच्या हिशोबानेच तर पाहिजे नाही सगळं. हवे चाललाय कोणत्या हिशोबाने? 6 किलोमीटर पर आवर ने. तर हे काय लॅम्प पोस्ट पासून दूर चाललाय ना. सो बेटा हा डीवाय बाय डीटी होता. काय होता हा? डीवाय बाय डीटी 6 किलोमीटर पर आवर. बच्चा आर यू अंडरस्टँडिंग? अच्छा. सो वाय चा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीटी इज इक्वल टू 2 इंटू एक्स चा डीएक्स बाय डीटी. काढायचंय काय? डीएक्स बाय डीटी. निघून जाईल ना आता. डीवाय बाय डीटी किती बेटा? 6 इज इक्वल टू 2 dx बाय dt. अँड फायनली dx बाय dt भागिले होईल बेत्रिक 600 3 किलोमीटर पर आवर. फटाफट रिप्लाय करा. 100% क्लिअर कट झालं की नाही? हे सम एकदम क्रिस्टल क्लिअर का आलं का नाही का आलं? कम ऑन लुक ॲट द क्वेश्चन. ए मॅन ऑफ हाईट 1.5 मीटर हाईट असलेला माणूस वॉक्स टुवर्ड्स शब्द आला. मला असं वाटलं अंडरलाईन करावी. जवळ चालला. पहिले कसं चालला होता? दूर. आता जवळ. लॅम्प पोस्टच्या जवळ. ऑब्विस आहे, मगासारखाच फील आहे. लॅम्प पोस्टच्या जवळ चालला. लॅम्प पोस्टची हाईट काय आहे बच्चा? 4.5. आता थोडं पटकन करू हे सम. हे बघ हा लॅम्प पोस्ट आहे. ठीक 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 आहे का नाही? सेम वे मगाशी जसा माणूस होता तसाच हा माणूस आहे. ठीक ठीक हॅपी. परत एकदा त्याच टाईपचा फील. याला वाय म्हणू, याला एक्स म्हणू. एम एन ओ ए डी. क्लिअर आहे बेटा?
बर बघ आता काय म्हणतात, ही लॅम्प पोस्ट आहे 4.5 मीटर हाय. बर हा जो माणूस आहे किती आहे बच्चा, कुठे गेला 1.5 मीटर हाय. हे बघा 1.5 मीटर आहे बर का. सो लॅम्प 4.5 हा 1.5. 3/4 मीटर पर सेकंड बरं का. मग किलोमीटर पर आवर होतं, आपण तसं काढलं. हे काय फिजिक्स नाही. सो मीटर पर सेकंड मध्ये आन्सर येईल. तर टुवर्ड्स आहे बेटा. हा जो माणूस आहे हा लॅम्प पोस्टच्या जवळ चालला. हा जो माणूस आहे ना बच्चा, हा जवळ चालला लॅम्प पोस्टच्या. जसं फिजिक्स मध्ये एखादा बलून आहे, व्हॉल्यूम आहे, इन्क्रीज झाला तर पॉझिटिव्ह साईन, डिक्रीज झाला तर निगेटिव्ह साईन. तसंच मॅथ मध्ये आपण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस तसं घेतो. हवे चालला होता प्लस, टुवर्ड्सला मायनस. साइन डिफरन्स टू अंडरस्टँड, काही फरक नाही पडत. टुवर्ड्स बच्चा कितीने चालला रे हा, 3/4 मीटर पर सेकंड. म्हणजेच नीट लक्ष दे, डीवाय बघ ना, त्याचा डिस्टन्स फ्रॉम लॅम्प पोस्ट टू वाय आहे ना. सो रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याने दिलाय ना 3/4. सेकंदाला 3 मीटर, 3/4 मीटर पर सेकंद. क्लिअर आहे. या पद्धतीने तो चालला. बेटा फर्स्ट काय म्हणतात, हिज शॅडो इज शॉर्टनिंग. म्हणजेच फर्स्ट मध्ये एक्स इज द लेंथ ऑफ शॅडो आहे, तुम्हाला माहिती आहे. सो dx बाय dt काढायचं आपल्याला. बेटा येस और नो, dx बाय dt शॉर्टन होतीये, ऑब्वियस आन्सर विल बी निगेटिव्ह. अच्छा, dx बाय dt काढायचा, सेम मगाच्या सारखी स्टोरी. कॅन आय से x अपॉन x प्लस वाय, x अपॉन x प्लस वाय इज इक्वल टू 1.5 अपॉन 4.5. 1.5 अपॉन 4.5. डेसिमल पॉइंट गायब होईल. 15 त्रिक 45. सो प्यारे बच्चों x प्लस वाय विल बी 3x. अच्छा y प्लस x लिहिला होता, काही अडचण नाही. y प्लस x. ओके, y प्लस x. सो वन्स अगेन 3 मधून 1 गेला 2x. सो अच्छा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू लिहू. हे बघ इथपर्यंत आलो आपण. हे तर कळाले ना कोणाला काही आपत्ती. क्लिअर आहे. अच्छा आता बघ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट with respect to t. So dy by dt is equal to 2 times dx by dt. काही अडचण नाही सर. We are interested in finding dx by dt. That shadow was shorting ना बच्चा. Okay सर. So बेटा dy by dt तो माहिती है 3/4. पुट किया जाए. Yes sir. 3/4 is 2 times dx by dt. सर निगेटिव्ह साइन. येस सर. वाय टुवर्ड्स, अर्थात त्याने काही फरक नाही पडत. इट इज फॉर अंडरस्टँडिंग ओनली. टुवर्ड्स निगेटिव्ह, मग तिकडे होतं पॉझिटिव्ह. अख्ख्या फिजिक्स मध्ये मॅथ मध्ये सायन्सला कधीही घाबरायचं नाही. साइनमुळे तुम्हाला कधी कोणी कन्फ्युज करणार नाही. निगेटिव्ह डाला जाए. यस सर डाल दो. सो बेटा dx बाय dt विल बिकम, हा बेचोक 8 होईल. सो मायनस 3/8 मीटर पर सेकंड. हॅपी. यस गुरुजी. एनी अड़चन? नो गुरुजी. फिर से एक बार क्रॉस चेक किया जाए. यस गुरुजी. x अपॉन x प्लस वाई इज 1.5 अपॉन 4.5. यस 15 त्रिक 25. नो डाउट सर. 3x इज y प्लस x. 3 मधून यस सर. एवरीथिंग इज क्रिस्टल क्लियर. निगेटिव्ह आला. डन सर. सेकंड को सॉल्व किया जाए बच्चा. एग्जाम मध्ये मस्त पैकी लिहायचा. सेकंड टिप ऑफ द शॅडो मूविंग मध्ये. प्यारे बच्चों वेर इज टिप ऑफ द शॅडो राइट नाउ. हा माणूस आहे आणि ही लॅम्प पोस्ट आहे. प्रोजेक्शन, सावली पडली. प्रोजेक्शन शब्दाला इम्पॉर्टंट आहे. फिजिक्सचा पुढचा चॅप्टर आहे ऑसिलेशन. सावली पडली, याची सावली इथं आहे ना. डी इज द टिप ऑफ द शॅडो. कम ऑन, डी इज द टिप ऑफ द शॅडो. कम ऑन, हु इज डी बेटा? डी इज द टिप ऑफ शॅडो. अच्छा इथं लिहू. दिस डी इज द टिप ऑफ शॅडो. एव्हरीबडी एग्री विथ मी? टिप ऑफ शॅडो हे काय टोक. टिप ऑफ द शॅडो काय म्हणतात? टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग. काय होईल टिप ऑफ द शॅडो? चिक 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 अलीकडे येईल, ते निगेटिव्ह असेल. पण टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग फ्रॉम द लॅम्प पोस्ट. इट इज y प्लस x ना बच्चा. सो वी वॉन्ट
रेट ऑफ चेंज ऑफ टिप ऑफ शॅडो कसं लिहू तुला कळण्यासाठी लिहितो. शब्द लिहितो बघ. रेट ऑफ बघ ना, रेट एट विच शॅडो इज मुव्हिंग. रेट ऑफ चेंज ऑफ स्टेटमेंट लिहितो म्हणजे तुला फील येईल. रेट ऑफ चेंज ऑफ मी ज्या पद्धतीने तुम्हाला डेरिव्हेटिव्हचं कन्सेप्ट शिकवलंय. रेट ऑफ चेंज ऑफ वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अदर. रेट ऑफ चेंज ऑफ टिप ऑफ शॅडो. टिप ऑफ शॅडो बच्चा विथ रिस्पेक्ट टू टाइम. मजा आली. रेट ऑफ चेंज ऑफ किंवा मुवमेंट ऑफ टिप ऑफ शॅडो विथ रिस्पेक्ट टू टाइम. अच्छा, म्हणजेच इज इक्वल टू डी बाय डी टी. रेट ऑफ चेंज शब्द आला की फिजिक्स मध्ये टाइम, हे फिजिक्स वाला टॉपिक आहे ना मॅथ्स. रेट ऑफ चेंज म्हणजे भागिले टाइम, डी बाय डी टी. रेट ऑफ चेंज ऑफ टिप ऑफ द शॅडो इज ॲट अ डिस्टन्स ऑफ. प्यारे बाल मित्रों, वाय प्लस एक्स. अरे सो नो विच इज नथिंग बट डी बाय डी टी ऑफ वाय म्हणजेच डी वाय बाय डी टी अधिक डी एक्स बाय डी टी. अरे चुकून आलं, प्रिंटिंग मिस्टेक. डी वाय बाय डी टी प्लस डी एक्स बाय डी टी. डी वाय बाय डी टी माहिती का? यस गुरुजी, -3/4. सर मायनस का? अरे काही नाही राव, इकडे येत होतं म्हणून मायनस. तू नुसतं 3/4 ठेवलं तरी चालला असतं. तो प्लस तर हा प्लस, हा निगेटिव्ह तर हा निगेटिव्ह, -3/8. ऍग्री. सॉल्व्ह किया जाए. यस सर. बऱ्याच जणांची अडचण सांगू का? त्यांना बेस सेम करता येत नाही. 4 आणि 8 आहे, बेस सेम करा. 8 ने गुणलं 4 दुने 8 -6. शिका हे शिका. काय अडचण असेल तर हे शिकवतो रे, टेन्शन नको घेऊ. सेपरेट लेक्चर घेऊ आपण. बारीक गोष्टी राहू, पण घाबरायचं नाही. हम है तो क्या कम है. अच्छा -6. 8 उडाला -3. नको या गडबडीत मी चुकायला. हा हा हा, मग तर मजा येईल. अच्छा, -9/8 मीटर पर सेकंड. बोलो, मजा आली. फीलिंग एकदम इंटरेस्टिंग एंड एनर्जेटिक. कम ऑन, हैज एवरीबॉडी अंडरस्टूड? प्यारे बाल मित्रों, मुझको रिप्लाई करो. इज देयर एनी अड़चन? प्यारे बच्चों, क्वेश्चन इज इन फ्रंट ऑफ अस. व्हाट इज द क्वेश्चन सेइंग? ए लॅडर 10 मीटर लॉन्ग. शिडी आहे शिडी, तिरकी अशी सगळ्यांना माहिती, शिडी तिरकी. इज 10 मीटर लॉन्ग. लिनिंग, लीन नाही काय, टेकली आहे. अगेन्स्ट, लीन म्हणजे टेकणे राव. टेकली, टकली नाही, टेकली. अगेन्स्ट व्हर्टिकल वॉल, एका भिंतीला तिची शिडी आहे. डायग्राम को ड्रॉ किया जाए. यस सर, ठीक आहे. ही वॉल, आपलं ही शिडी टेकली आहे इन दिस वे. सर शिडीचा फील नाही आला, आता आला का रे? येस, लॅडर आहे. लिनिंग अगेन्स्ट व्हर्टिकल वॉल, ठीक आहे. वॉलला आपण ढीक छीक अशी दाखवतो ना वॉल. इफ द बॉटम ऑफ द लॅडर इज पुल्ड. बॉटम हे बघ, हे बॉटम, हे टोक. बॉटम ऑफ द लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली अवे. ऑब्वियस आहे, हॉरिझॉन्टल शब्दाला महत्व आहे. वरती उचलला का खाली ते पण होतं. तो बॉटम काय केला? दॅट बॉटम आहे ते टोक असं ढकललंय तिकडे. हा जो बॉटम आहे ना, याला ढकललं कसं? ठीक आहे, अवे फ्रॉम द बॉल. ऑब्वियस ना, भिंतीपासून अवे. ऍट द रेट ऑफ 1.2 मीटर पर सेकंड. सेकंदाला 1.2 मीटर. सो प्यारे बच्चों, हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे. एक्स म्हणायला काय अडचण. व्हर्टिकल आहे, वाय म्हणायला काय, नाव द्यायचे फक्त आपण, व्हेरिएबल घेतले. सो बालमित्रांनो, रेट ऑफ चेंज ऑफ दॅट बॉटम विथ रिस्पेक्ट टाइम दिला त्यांनी 1.2 मीटर पर सेकंड. सो बच्चा, कॅन आय से dx बाय dt इज 1.2 मीटर पर सेकंड. तुम्हा सर्वांच्या साक्षीने. बच्चा, फाइंड हाऊ फास्ट द टॉप ऑफ द लॅडर इज स्लाइडिंग. हे काय, हा टॉप ऑफ द स्लाइडर, हा बॉटम होता ना बेटा. येस ऑर नो? हा काय, टॉप ऑफ द स्लाइडर किंवा तुमचा सीडीचा टॉप.
टॉप ऑफ माय लॅडर, माझी जी शिडी आहे तिचा काय हा टॉप बेटा, येस ऑर नो, आहे की नाही? अच्छा, टॉप ऑफ द लॅडर काय म्हणतात मला, फाइंड हाऊ फास्ट द टॉप ऑफ द लॅडर इज स्लाइडिंग. ऑब्वियस ना राव, हे खाली घेणार तुम्ही, फील कैसे दिया जाए, ही माझी लॅडर भिंत अशी आहे. अरे तू हे खालचं जे टोक आहे, हे टोक मी पकडतोस, हे टोक जर का पकडलं तू, याला खाली खाली उरशील, हा वरून खाली येईल ना टॉप, मग हे डिस्टन्स वाय आहे ना बेटा, येस ऑर नो. हा टॉप काय होईल बेटा, खाली डिक्रीज होईल, राईट, जेव्हा तुम्ही हिला उजवीकडे ढकलणार. फील आला, अरे आला का नाही? फाइंड हाऊ फास्ट द टॉप इज स्लाइडिंग. सो dy by dt is equal to question mark. Are you understanding ना बेटा? With respect to time, dy by dt is question mark. How fast is sliding down the wall when the bottom is 6 meter away from the wall. हे काढायचंय कधी, at x is equal to 6. Rate of change of that falling. Are you understanding? सागर इज सेइंग फील द्यायच्या बाबतीत तुमचा कुठं नाद करावा सर. अरे क्या बात, थँक यू व्हेरी मच, थँक यू व्हेरी मच डिअर सागरजी. सो बेटा हॉरिजेंटल, व्हर्टिकल सगळे शब्द थोडस अंडरस्टँडिंग क्लिअर कर झालं पाहिजे की बॉटमला खेचल्यानंतर टॉप खाली येतोय. सो रेट ऑफ चेंज ऑफ दॅट वाय विथ रिस्पेक्ट टू टाइम वेन, कधी, हा खाली तर येतोय पण हा x 6 मीटर असताना, नाही का, 1.2 1.2 1.2 प्रति सेकंद ते चालू आहे, तर x 6 असताना dy बाय dt किती. शुरू किया जाए, यस सर. लॅडर 10 मीटर लॉंग आहे, सो ही जी माझी लॅडर आहे, सो बच्चा दिस लॅडर इज 10 मीटर्स, राईट. 10 मीटर माझी लॅडर आहे. मला हा ट्रायंगल पाहिल्या पाहिल्या तुम्ही काही म्हणा, 10वीच्या पायथागोरस काकांची आठवण आली, आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज 10 चा स्क्वेअर. कम ऑन प्यारे बच्चों, पायथागोरस थेरम, मजा आली का नाही? सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 10 चा स्क्वेअर विच इज नथिंग बट 100. अच्छा, त्याचा वापर होईल कुठे ना कुठे, कधी ना कधी, आहे की नाही? चला याला 1 म्हणू आपण. ओके सर. बर, काढायचंय काय, dy बाय dt गुरुजी, dx बाय dt dt म्हणजे काय, टेन्शन नाही राव. शुरू किया जाए, डिफरेंशिएट विद रिस्पेक्ट टू टी, टाइम के साथ इसको डिफरेंशिएट किया जाए. 2x, अच्छा स्टेप बाय स्टेप, एक्स स्क्वेअर चा 2x विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे ना, dx बाय dt कळलं. परत y स्क्वेअर चा 2y विथ रिस्पेक्ट टू टी असल्यामुळं dy बाय dt कंपोजिट. आता मास्टर झाले तुम्ही, आहे की नाही? इज इक्वल टू 100 चा 0 कॉन्स्टंट आहे ना. अच्छा, हा जो 2 आहे, ढिशक्या कॉमन निघून तसंही काय बघणार आहोत, 2 ने भाग 2 ने भाग 0 2 कॅन्सल, व्हेरी इझी. बाल मित्रांनो, मला काढायचा आहे dy बाय dt आणि हा dx बाय dt तर दिलेला आहे 1.2. सो क्या इसको डाल दिया जाए? यस सर, यस सर. x जागी 6 टाका, ठीक आहे. x 6 असताना dy बाय dt काढायचा, सो x ला 6 टाका, गुणिले dx बाय dt इज 1.2 झालं, प्लस y. सर व्हॉट अबाउट y? डू वी नो वाय? नो, बट आय हॅव टू फाइंड. सर ही तर खरी मजा आहे, वाय तर माहित नाही. वाय कसं माहित असेल बेटा, हॉरिजेंटली ती लॅडर ढकलली गेली, तो जो टॉप आहे वरचा खाली आला, तर एक्स 6 असताना हा टॉप कुठेतरी इथं पोहोचलेला असेल. आय एम इंटरेस्टेड इन फाइंडिंग वाय ऍट दॅट इन्स्टंट, राइट. सो बीइंग वाय एज अ वेरिएबल, प्यारे बच्चों, कैन आई से एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज 100. तर हितनं I would like to find value of the y as 100 square root of 100 minus x square. समजलं का? डोक्यावरून चाललंय असं थोडंसं अवघड वाटतं ना समजायला, सोपं करतो मी याला. ओके, एक काम करू, dy बाय dt ची व्हॅल्यू काढू आपण. बेटा y इंटू dy बाय dt इज मायनस x इंटू dx बाय dt. इज एव्हरीवन हॅपी? मी काय केलं बघ, नीट लक्ष दे. हा प्लस पलीकडे मायनस नेला बरं का. माझं टार्गेट आहे dy बाय dt काढणे, मी ते dy बाय dt एकदा लिहून घेतो. सो बच्चा dy बाय dt
इज मायनस एक्स अपॉन वाय इंटू dx बाय dt. चला आता मजा आली. झालं, व्हेरिएबल भेटलं. डोक्यावरून चाललंय काय नाही, रेकॉर्डेड परत पहा. हे फीलचा विषय मी सोपं केला होता, घाबरू नको. अरे बघणार आहो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर पायथागोरस वापरला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम का केला, तर डीवाय बाय dt काढायचा ना ऍट एक्स इज इक्वल टू 6. आणि काय केलं फक्त मी डीवाय बाय dt काढला, सेपरेट केला फक्त. गेटिंग, काहीच घाबरायची गरज नाही, सोपं केलंय मी. आता डायरेक्टली सगळ्या व्हॅल्यू टाकून दे. हे बघ, dy बाय dt इज इक्वल टू, बघ निगेटिव्ह, एक्स ची व्हॅल्यू आहे बेटा 6. येस ऑर नो. खाली राहिला विषय वायचा. तर मला माहिती आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 100 हे काय फ्रॉम 1. सो मी वाय ला काय लिहू, वाय स्क्वेअर विल बी 100 मायनस एक्स स्क्वेअर. सो वाय विल बी स्क्वेअर रूट ऑफ 100 मायनस एक्स स्क्वेअर. यासाठी तर 10वीच्या सिलेबस मध्ये पायथागोरस होता ही प्रॅक्टिस होण्यासाठी. हे बघ ना, वाय स्क्वेअर विल बी 100 मायनस एक्स स्क्वेअर. सो वाय विल बी स्क्वेअर रूट ऑफ, बेटा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 100 आहे, वाय स्क्वेअर काय झाला 100 मायनस एक्स स्क्वेअर, राईट. सो वाय विल बी स्क्वेअर रूट ऑफ 100 मायनस एक्स स्क्वेअर. गेटिंग, उचलून टाकून दिला. आणि हा जो dx बाय dt आहे तो आहे 1.2. बोलो, इज देर एनी अडचण. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू टाकली, वाय ची आणली आणि dx बाय dt टाकून दिलं. आता इथं पुन्हा एक्स ची व्हॅल्यू टाकून दे. सो बेटा 1272 सो मायनस 7.2 अपॉन रूट मध्ये 100 मायनस एक 6 आहे, स्क्वेअर झाला 36, विच इज निगेटिव्ह 7.2 अपॉन 100 मधून 36 गेले 64, स्क्वेअर रूट ऑफ 64 विच इज इक्वल टू, मी असं लिहू मायनस 7.2 भागिले स्क्वेअर रूट ऑफ 64 इज 8. निगेटिव्ह 8 ने 7 ला भागणे जात 0.72 झाले, 8 9 72. सो निगेटिव्ह 0.9 मीटर पर सेकंड, कारण मीटर मध्ये सगळी स्टोरी आहे. घाबरूच नको, परत सगळं सम सांगतो तुला. एक लॅडर आहे 10 मीटर लांब, शिडी आहे तिरकी असते. ओके सर, 10 मीटर. इज लिनिंग म्हणजे टेकली अगेन्स्ट द व्हर्टिकल वॉल, उभ्या भिंतीला लॅडर तिरकी टेकली, फील आला. इफ बॉटम ऑफ द लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली अवे, हा बघा टॉप बॉटम आहे, खेचला कसा ऍट द रेट ऑफ 1.2 मीटर पर सेकंड, ह्या हिशोबाने ओढला. आता बेटा भिंतीपासून डिस्टन्स जर एक्स आहे तर हा हिशोब काय झाला, रेट ऑफ चेंज ऑफ दॅट बॉटम विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे dx बाय dt इज 1.2. dx बाय dt इज 1.2 हा दिलेला होता त्यांनी. आता काय म्हणतायत, फाइंड हाऊ फास्ट द टॉप ऑफ द लॅडर इज स्लाइडिंग, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ द टॉप विथ रिस्पेक्ट टू टाइम. शिडी खालचा खेचत 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 एक पॉईंट असेल ना पार हॉरिझॉन्टल होईल. सो मध्ये रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टाइम, कधी एक्स ची व्हॅल्यू 6 असताना. मग आता आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 100 पायथागोरस लावला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केलं, एक्स स्क्वेअरचा 2x आणि एक्स चा dx बाय dt प्लस वाय स्क्वेअरचा 2y, वाय चा dy बाय dt, कारण विथ रिस्पेक्ट टू टी आहे, 100 तर कॉन्स्टंट टर्म आहे, तिचा ड्युटी 0च आहे. बाल मित्रांनो 2 2 कॅन्सल झाला, मी ही टर्म इथंच ठेवली, ही प्लस वाली पलीकडे मायनस केली, एक्स dx बाय dt गुणिलेचा वाय भागिले केला dy बाय dt आला. पण मला चेक 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 3 जण माहित नव्हते, तर एक्स ची व्हॅल्यू 6 असताना काढायचं होतं, तर एक्स ची व्हॅल्यू 6 टाकली. वाय चा विषय स्क्वेअर रूट कसा आला बघ, काढून घेतला वाय पायथागोरस वरून, 100 मायनस एक्स 1.2. एक्स व्हॅल्यू 6 मला माहिती आहे, 1272 मायनस 7.2 आणि स्क्वेअर रूट 100 मायनस एक्स किती आहे बच्चा, ठीक आहे 6, 6 चा स्क्वेअर किती झाला 36, स्क्वेअर रूट मध्ये 100 वरून 36 गेले 64, स्क्वेअर रूट ऑफ 64 इज 8. 8 ने भाग दिला, मजा आली का नाही, बोला फटाफट. हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड.